ते जे विमान आहे, ज्या कंपनीचं विमान आहे, 1 वर्षापासून त्या विमानावर बंदी होती. तो जो पायलट आहे त्याची हिस्ट्री अगदी व्यसनाधीनतेची होती. तो 2दा सस्पेंड केला होता आणि त्याच्या पत्नीची पोस्ट होती, माझा पती जिवंत आहे. म्हणजे पायलट का बदलला, पायलट लेट का झाला, इथं तुम्हाला कुठलाही सीसीटीव्ही दिसत नाहीये. आमचं म्हणणं असं आहे की कमीत कमी सीसीटीव्ही तरी तुम्ही सार्वजनिक करा की दादा देवगिरीवरून कधी निघाले, कोण्या गाडीत निघाले, गाडीचा ड्रायव्हर कोण होता, दादा विमानतळावर किती वाजता आले. मी याच्यामध्ये शंकेचं काहूत काल सुद्धा मीडियाने दाखवलंय की कल्याण आठवडे जे सरपंच आहेत गोजरीबुवा तिथले, त्यात आणि अमोल मिटकरीचा आरोप त्यांनी फेटाळला. मी एवढंच म्हटलं होतं का कोणीतरी दिसतंय विमानातून धडपड करताना बाहेर येताना, त्याचा संशय त्या सरपंचांना होता. ते मी बोललो. माझं म्हणणं असं आहे, प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या समोर आता अहवाल यायला सुरुवात झालेली आहे. आज सकाळपासून सांगतात की अहवाल निरीक्षण अहवाल अपघाताचा येतोय. आम्ही म्हणतो इतका मोठा व्यक्ती काळाच्या पडद्याआड त्यांच्या मृत्यूचं गूढ राहू नये. जे तुमच्या आजच्या चर्चेचा जो विषय आहे तोच विषय मांडतो मी. जो ब्लॅक बॉक्सचा डेटा आहे तो सार्वजनिक करायला वेळ लागेल 15-20 दिवसाचा, हेही मी मान्य करतो. चला मी हेही मान्य करतो की विमानामध्ये 5च व्यक्ती बसले होते, कारण खासदार उज्ज्वल निकम साहेबांनी स्वतः ते सांगितलं, मुरलीधर मोहोळांनी ते सांगितलं. आम्ही हेही मान्य करतो की 5 व्यक्ती बसले होते, 5 व्यक्तींचा मृतदेह सापडला. आम्ही हेही मान्य करतो की कागदांना ज्या आगी लागल्या त्यात मारणावरची पडलेली कागद त्याचा काही दुरान्वयी संबंध नसेल, त्या विमानातून उडले असतील पहिल्यांदा. विमानाचे पायलट का बदलले? चंदावरकर साहेब स्वतः आज चर्चेमध्ये आहेत. विमानाचा पायलट ठरलेला असताना दादांसोबत जेवढे विलासर मी विमान प्रवास केलेले आहेत, 10-20 जे काही विमान प्रवास केलेले असतील, पायलट हा विमान टेक ऑफ घेण्यापूर्वी 1 तासापूर्वी तिथे हजर असतो, क्रू मेंबर आणि पायलट. इथं तुम्हाला कुठेही सीसीटीव्ही दिसत नाहीये. आमचं म्हणणं असं आहे की कमीत कमी सीसीटीव्ही तरी तुम्ही सार्वजनिक करा की दादा देवगिरीवरून कधी निघाले, कोण्या गाडीत निघाले, गाडीचा ड्रायव्हर कोण होता, दादा विमानतळावर किती वाजता आले, विमानतळावर आल्यानंतर तिथून विमानात बसेपर्यंतचा 27 जानेवारीचा सकाळचा 8च्या दरम्यानचा आम्हाला सीसीटीव्ही तो तरी येऊ द्या ना. तुमचा ब्लॅक बॉक्सचा डेटा वगैरे नंतर येणार, तुमचं निरीक्षण नंतर येणार, पण निदान हे प्रश्न अनुत्तरित राहू नये. शंकेला भरपूर जागा आहेत. काही लोक अनेक प्रकारच्या शंका उत्पन्न करतात. तुमच्या मीडियाची एक विश्वासार्हता समाजामध्ये आहे, तुमच्या चॅनलची. मला त्या तुम्ही सांगितलेल्या सूचनेला कुठेही तिलांजली द्यायची नाहीये. मी अगदी प्रोटोकॉल देऊन, आणि मी काही भावनिक कार्यकर्ता म्हणून प्रश्न विचारत नाहीये. माझं मन जे महाराष्ट्राला पडलेले प्रश्न आहेत, बेसिक एक प्रश्न विचारतो की इंजिन फेल्युअर होतं त्या विमानात, ते जे विमान आहे, ज्या कंपनीचं विमान आहे, 1 वर्षापासून त्या विमानावर बंदी होती. तो जो पायलट आहे त्याची हिस्ट्री अगदी व्यसनाधीनतेची होती. तो 2दा सस्पेंड केला होता. मला सांगा, पिंकी माळीच्या घरी सांत्वन भेटीला अनेक लोक गेले. दादांच्या घरी आज 8वा-10वा दिवस आहे. सहयोग सोसायटीला अनेक लोक सांत्वन करायला येतात. तिथं विदीप जाधवांकडे स्वतः सुनेत्रा वहिनी गेल्या, रोहित पवार गेले. आता प्रश्न असा आहे की जो पायलट आहे त्याच्या घरी तर कोणी सांत्वन करताना पण जायला दिसत नाही. त्याच्या पत्नीची पोस्ट होती, माझा पती जिवंत आहे. म्हणजे पायलट का बदलला, पायलट लेट का झाला, ट्रॅफिक मध्ये कसा अडला होता, ट्रॅफिक तितक्या सकाळी असते का, आणि जर पायलट जो दिला होता त्याच्याऐवजी दुसराच दिला होता, तो ऍक्सिडेंट मध्ये मेला नाही अशी त्याची पत्नी म्हणते. हे काय, हे डोकं छिन्न विछिन्न करणारी गोष्ट आहे साहेब. आणि याच्यामध्ये जर एक महत्वाची गोष्ट की आगीची तीव्रता इतकी जास्त होती, बजरंग सोनवणेंनी जे मग काही शंका उत्पन्न केल्या ना, त्याला पण जागा उरते ना. इतकी मोठ्या पद्धतीने आगीची तीव्रता होती की कुणालाही जवळ जाता आलं नाही. आणि अपघात झाल्यानंतर लगातार स्फोट इतक्या मोठ्या प्रमाणात धाड स्फोट झाले की आजूबाजूला फिरकता आलं नाही. शेवटी अजित दादा गेलेत, महाराष्ट्राचा मोठा नेता गेलाय, असं गूढ राहू नये म्हणून आमच्या मनातले काही प्रश्न आहेत. आमचे बावळट प्रश्न असतील, खुर्चट प्रश्न असतील, वेळे प्रश्न असतील, आम्ही पागल झालो असू असं समजतो आम्ही, पण असं नाहीये. अमोलजी ऐका ना, असं नाहीये. हे बघा, आज प्रत्येकाला हा धक्का बसलेला आहे. अजितदादांचं असं जाणं हे कुणालाही मान्य होणार नाहीये. आणि हे पत्रकार सोडून द्या, तुम्ही राजकारणी आज सोडून द्या, एक माणूस म्हणून मी म्हणतो, एक माणूस म्हणून, चालता फिरता माणूस, ज्याच्या काल आपण बातम्या देत होतो, तो माणूस आज आपल्यात नाहीये. तो कालचा तो व्हिडिओ बघितल्यानंतर तर असं काळजात सर झालं की हे स्वाभाविक आहे, भावनिक आहे, त्याच्या मागची वेगळी कारण. पण आपण हे सगळं करत असताना त्यातल्या ज्या काही शंका तुम्ही उपस्थित केलेल्या आहेत त्या गैरलागू आहेत असं अजिबात म्हणणं नाही. तुमच्याच प्रश्न आहेत असं नाहीये, महाराष्ट्रातल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न. म्हणूनच आपण त्या प्रश्नांच्या उत्तराकडे जाण्याचा, आणि त्याचं काय, मी तर पत्रकार आहे, माझं काम प्रश्न विचारणं आहे. एक्सपर्टना आपण ते विचारूया आणि त्याच्याबद्दलची उत्तरं घेऊया. आणि दुसरं, मला कुठली वाद करायचे नाहीत, हे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. विकासजी आपल्यासोबत आहेत. विकासजी, तुम्ही सुद्धा काही वेळापूर्वी तुमची प्रतिक्रिया दिली, आणि विशेषतः तुमच्या पक्षाचे खासदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत. हा प्रश्न राज्यसभेत सुद्धा गेलाय, आणि आता लोकप्रतिनिधी खासदार असलेल्या तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा शंका अशी व्यक्त केली की त्याच्यात काही ज्वालाग्रही पदार्थ, बॉम्ब असू शकतो का, कारण स्फोट का होत होते. तर तशा संदर्भातली काही माहिती, काही कशाच्या आधारावर ही बाब सांगितली जात, आणि तुमचे आक्षेप काय? मला चुकीचं ठरवायचं नाहीये, मी पुन्हा सांगतो, कुणालाही चुकीचं ठरवायचं नाहीये, पण आक्षेप मला समजून घेऊ दे. विलासजी, तुम्ही खूप चांगला विषय आज छेडताय, त्याचं मला म्हणजे आनंद
आनंद आहे, समाधान आहे. मी खरं तर दादांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर त्याच्यातनं जे काही गोष्टी मी ऐकत होतो, तुमच्या सगळे न्यूज चॅनल वेगळे पाहत होतो, त्यावेळेस मी त्या सगळ्या बातम्या पाहत असताना डीजीसीएची एक बातमी सगळ्या चॅनलवर आली होती, कुठल्या एका चॅनलवर नाही. डीजीसीएची ऑथोराइज बातमी होती. अगोदर आलं होतं की अजितदादा जखमी आहेत म्हणून. हो. सगळे चॅनल दाखवत होते की अजितदादा जखमी आहेत, उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलंय. नंतर बातमी यायला लागली की डीजीसीएच्या आधाराने किंवा डीजीसीएच्या हवाल्यावर बातमी दिली गेली की 6 लोक गेलेत म्हणून. आणि मग आता 6 लोक झाल्यावर थोड्या 2 तासांनी म्हणजे 1 वाजल्याच्या नंतर बातम्या अशा यायला लागल्या की 5च नावं यायला लागली. मग डीजीसीएची ऑथोराइज बातमी खोटी होती का ती दिलेली 6 लोकांची बातमी अशीच दिली होती का, की वेग होती का? तिथं एक शंकेला जागा निर्माण झाली. आणि मी त्याच दिवशी पहिल्याच दिवशी मी माझ्या फेसबुक लाईव्हवर करून सुद्धा मी संशय व्यक्त केला होता, कारण इतिहासाचा अभ्यास करताना अद्यापपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, गुडघे रोगाने मी वाचलं, तो गुडघे रोग त्याच्या आधी इतिहासात कधी नव्हता आणि अजूनपर्यंत कोणी ऐकलं नाही. अशी अनेक उदाहरणं इतिहासात येतील. राजेश पायलटांचं विमान अपघातात निधन झालं, अजूनपर्यंत त्याचं नेमकं उत्तर कळलेलं नाही. माधवराव शिंदे यांचं कळलेलं नाही. गोपीनाथ मुंडे साहेबांचा नेमकं सीबीआयने रिपोर्ट दिला, पण त्याचं सुद्धा खरं कारण कळतच नाही. कारण अपघातामध्ये ते एकटेच कसे काय जातात, बाकीच्यांना काहीच होत नाही, तिथं रक्त सांडलेलं नसतं. त्याच पद्धतीनं अजितदादांचा जो काय अपघात आहे तो मनाला पटत नाहीये. याची कारण जे अमोल बेटकर यांनी सांगितले त्याच्यातले मुद्दे मी रिपीट करत नाहीये, ते मुद्दे आहेत की मला कळत नाही. पीएमटीचा किंवा बसचा ड्रायव्हर आहे का तो ट्रॅफिकमध्ये अडकला आणि आता यायचा आहे तो जायचा आहे, असं कसं होऊ शकतं? अहो तिथे पायलट येतो, त्याचं शेड्यूल ठरलेलं आहे, सगळ्या गोष्टी. ट्रॅफिकमध्ये अडकलं तर हे कारणच पटत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की हे जे काय विमानात स्फोट झाले, ते स्फोटाचं सुद्धा काही ठिकाणी सांगितलं की नंतर स्फोट झाले, पण खरं तर तिथे आधी स्फोट झाला होता. तिथे मी प्रत्यक्षदर्शी जाऊन आलेलो आहे. मी स्थळ भेट केलेली आहे तिथं जिथे विमानाचा अपघात झाला त्या जागेवर मी स्वतः जाऊन तिथं तासभर पाहणी केलेली आहे. काही त्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला माझ्या परीने, परंतु तिथे काही विमानतज्ञ नाहीत किंवा मी सुद्धा काही एक्सपर्ट नाहीये, परंतु आधीच स्फोट झालेला आहे. असं कळलं की त्या विमानामध्ये इंधन सुद्धा प्रमाणापेक्षा जास्ती भरलेलं होतं. दुसरं त्याच्यामध्ये काय दिसलं माहितीये का, की जिथे लोक तिथे बोलत होते किंवा अनेक लोक सांगतायत, तज्ञ मंडळी सुद्धा मीडियात सांगितलेलं आहे की ते विमान जे आहे ते युरोप राष्ट्रामध्ये या कंपनीच्या विमानांना परवानगीच नाहीये आणि आपल्याकडे सुद्धा या विमानाचा 2023 मध्ये अपघात झाला. म्हणजे ते विमान जे आहे ते अजितदादांसारख्या उपमुख्यमंत्री आहे, इतका मोठा नेता आहे, जे अजितदादा स्वतःची प्रत्येक गोष्टीची काळजी घेणार, खाण्यापिण्यापासून काळजी घेणाऱ्या या नेत्याचं अशा पद्धतीने त्यांचा ओएसडी कोणी सोबत नव्हता, त्यांचा प्रोग्राम सुद्धा चेंज झालेला आहे 11th आवरला. आणि मग विमानाची जर तिथं जर का परिपूर्णता नव्हती, विमान सॅटिस्फाय नव्हतं किंवा विमानतळ सुद्धा ते विमान उतरण्यासाठी लँड होण्यासाठी त्या विमानतळावर सुद्धा सगळ्या गोष्टी तिथं नाहीयेत हे जर का माहित आहे आधी डीजीसीएला किंवा सर्वांनाच, तिथं विमान उतरवण्याचा कसा प्रयत्न केला गेला होता आणि हेच विमान का घेतलं गेलं होतं, असे शंका प्रश्न निर्माण होतात. कारण अजितदादांनी जे काय राजकीय आधी वक्तव्य केलेली होती, म्हणजे काही भाषणं केली होती 100 कोटींची, त्यांनी काही आरोप केले होते, किंवा दादाच्या बाबतीमध्ये काल अंजली दमानिया सुद्धा बोलल्या, त्या अंजली दमानिया राजकीय बोलल्या की वेग बोलल्या याची उत्तर सुद्धा मिळाली पाहिजे. अंजली दमानियांना सुद्धा विचारलं पाहिजे, तुम्ही काल नावं घेतली. मी काही गोष्टी थेटपणे बोलणार आहे, मी पण काही गोष्टी बोलणार आहे. काय आहे, आपला महाराष्ट्र इतका संवेदनशील आहे, घटना इतकी संवेदनशील आहे. हे सगळं बोलत असताना आम्ही पत्रकारांपासून तुम्ही सगळ्या राजकीय नेत्यांपर्यंत सगळ्यांनी ना खूप जपून बोललं पाहिजे आपण. त्याच्या कारण खूप लोकांवर आपण इन्फ्लुअन्स करू शकतो, बोलू शकतो. त्यामुळे अगदी अंजली दमानिया ज्या पद्धतीने बोलल्या ते नाही मान्य होऊ शकणार. कारण अशा प्रकारे तुम्ही जे मांडणी करताना त्याला पुराव्यांचा आधार पाहिजे. तुम्ही जबाबदारीने जेव्हा ती बोलता, खरं तर आज त्यांना इथं आणून मला पुन्हा कलगीतुरा रंगवायचा नव्हता. मी त्यांना आणणार होतो, पण पुन्हा कलगीतुरा रंगला असता. त्याच्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष करणं अधिक मला महत्वाचं वाटलं, म्हणून मी त्यांना बोलवलं. अमोल मिटकरी हे महाराष्ट्रातले लोकप्रिय आमदार आणि तळागाळाशी कनेक्ट असलेले नेते आणि विकास लवाडणे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेतून आलेले नेते, हे जे काही मत मांडतायत ते मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्या प्रकारे अजित पवार म्हणायचे, तसंच ते मी म्हणतो की विरोधी पक्षाचे आमदार असोत, सत्ताधारी पक्षाचे आमदार असोत, ते जे काही भावना व्यक्त करतायत किंवा संशय व्यक्त करतायत, तो लोकशाहीमध्ये त्यांना ती व्यक्त करण्याचा, माध्यमात ते बोलण्याचा त्यांचा अधिकार मी रिस्पेक्ट करतो. ते बोलण्याचा त्यांना अधिकार आहे. ओके, हे आता आपण बाजूला ठेवू. यापुढे आपण राजकीय वाद, राजकीय चर्चा असा हा विषय ठेवायला नको. आणि केशव म्हणाले त्याप्रमाणे तांत्रिक मुद्द्यावर तांत्रिक आपण याच्याकडे आणू. तर आता तांत्रिक दृष्टीने पहिली गोष्ट म्हणजे डीजीसीएची अत्यंत सखोल आणि सविस्तर चौकशी याच्यामध्ये लागलेली आहे, प्रत्येक अपघातामागे लागते तशी. याशिवाय महाराष्ट्र सरकारची म्हणजे क्राईम इन्व्हेस्टिगेशन वाल्यांची सुद्धा चौकशी लागलेली आहे. याच्यामध्ये पायलट का बदलला गेला, जो नवा डेप्युट केला गेला त्या ठिकाणी त्याची बॅकग्राऊंड अशी असताना त्याला तिथे का लावलं
लावलं गेलं ड्युटीवर वगैरे ह्या सगळ्याचा तपास पूर्णपणे होईल, त्याचे सगळे डिटेल्स येतील, तोपर्यंत आपण त्या विषयात थांबलं पाहिजे. हा मला अत्यंत महत्वाचा पॉईंट वाटतो जो अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला, आणि त्याच्यावरचं उत्तर माझ्याकडे नाही की ड्युटी का बदलली गेली, दुसरा पायलट का लावला गेला, कारण तो व्यवस्थापनाचा भाग आहे, तो तंत्रज्ञानाचा भाग नाहीये. त्याच्याबद्दलची चौकशी सुद्धा पॅरलली पोलीस सुद्धा करतील आणि त्याच्यातनं काय निष्कर्ष यायचा तो येईल, त्याच्याबद्दल बी तो जो काही निष्कर्ष येईल तो येऊ द्या. दोन आक्षेपांबद्दल विशेषतः सर, दोन आक्षेपांबद्दल मला तुमच्याकडून एक इंजिन फेल्युअर आणि दुसरं आगीची तीव्रता एवढी का. तांत्रिक मुद्द्याकडे येताना पहिली गोष्ट मी अशी सांगतो की डीजीसीए अहवाल हा फायनल निष्कर्ष असेल तरी सुद्धा 35 वर्ष एव्हिएशनचा अभ्यास केला म्हणून मी स्वतःला अभ्यासकच मानतो, एक्सपर्ट नव्हे, एव्हिएशन अभ्यासक म्हणून हे सांगतोय मी, आणि हे अनेक पायलट्स बोलत आहेत किंवा एव्हिएशन विषयातले तज्ञ बोलत आहेत की जे काही लक्षणं दिसत आहेत, सीसीटीव्ही कॅमेरामध्ये जी लक्षणं दिसत आहेत किंवा अन्य ठिकाणी जे काही क्रॅश साईट आहे तिथे जी लक्षणं दिसत आहेत, त्याच्यामधून साधारणपणे असं दिसतंय की विमान एका बाजूला झुकलंय, ते अगदी जमिनीच्या जवळ येईपर्यंत त्याच्यामध्ये कुठला स्फोट किंवा काही तांत्रिक म्हणजे साबोटाजची जी काही लक्षणं असतात तशी लक्षणं तिथे दिसत नाहीयेत वगैरे, आणि जमिनीवर ते आपटल्यानंतर 3 सेकंदांनी 4 सेकंदांनी सामान्यपणे स्फोट होतो, कारण तेवढं टेम्परेचर मी तुम्हाला सांगतो टेक्निकल भाग की साधारण 1000 ते 1200 डिग्री पर्यंत पोहोचतं त्या एक्सप्लोजन मध्ये. तर ते फ्युएल हे मुख्यतः अशा अपघातामध्ये फ्युएल टँक जर फुल असेल विशेषतः तर त्याच्यामध्ये एक्सप्लोजन ते अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे त्याचं एक्सप्लोजन होऊन ते टेम्परेचर 1000 ते 1200 डिग्री पर्यंत साधारण 3 सेकंदात पोहोचतं, असा प्रकार तिथे झालेला आहे. मल्टिपल एक्सप्लोजन का झाली, गावकरी म्हणत असतील मल्टिपल एक्सप्लोजन झाली, हे अगदी बरोबर आहे. असे होता जेव्हा विमान आदळतं, कोणतंही विमान आदळतं, तुम्ही अहमदाबादच्या क्रॅशचं बघा, त्याच्यामध्ये होतं असं की विमानात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे ज्वलनशील काही गोष्टी असतात. काही ठिकाणी केबल्समध्ये काही ज्वलनशील भाग असतो कारण त्याला ल्युब्रिकंट्स लावलेले असतात, काही ठिकाणी बाकीच्या गोष्टी ज्वलनशील असतात. जशी जशी आग पसरते, मुळात आग ही फ्युएल टँकच्या तिथून पेटते, म्हणजे स्फोट तिथे होतो पहिले. त्याच्यानंतर जे काही आग जशी पसरते तिथे जो ज्वलनशील भाग जास्त असेल, एखाद्या विमानाच्या पुढच्या भागापर्यंत आग पोचली की तो स्फोट होतो, डाव्या बाजूला पोचली की तिथे इंजिन मध्ये जे फ्युएल पोचलेलं असतं त्याचा स्फोट होतो. त्यामुळे असे स्फोट जमिनीवर होणं हे सामान्यपणे अहमदाबाद क्रॅश मध्ये सुद्धा आपण बघितलं किंवा सगळ्या क्रॅश मध्ये बघितलं जातं. पुढची गोष्ट अशी आहे की साबोटाज मध्ये, हे केअरफुली ऐका, मी तुम्हाला स्पष्टीकरण देतोय महत्वाचं, की साबोटाज जेव्हा असतो किंवा स्फोटकं विमानामध्ये लावलेली असतात तेव्हा किंवा केबल वगैरे कापून टाकलेले असतात तेव्हा सामान्यपणे विमान टेक ऑफ केल्यानंतर काही सेकंदातच कोसळतं किंवा काही मिनिटात कोसळतं, कारण ते स्फोटक जे लावलेलं असतं ते लगेच ऍक्टिव्हेट होतं किंवा त्याला एक टायमर असतो, तो काही फार दीर्घकाळ टिकू शकत नाही, त्यामुळे तो लगेच स्फोट काही काळाने होतो. एअर इंडियाच्या कनिष्क नावाच्या बोईंग विमानामध्ये 1985 मध्ये काही दहशतवाद्यांनी स्फोटकं लावली होती. ते कॅनडाहून भारतात येणारं विमान समुद्रावर असताना अटलांटिक महासागरात कोसळलं, त्यावेळी 3 तासाचा टायमर त्या स्फोटकाला लावलेला होता आणि केबिन आपल्या ह्याच्या खालच्या कार्गोमध्ये जे बॅगेज असतात त्याच्यामध्ये ती स्फोटकं लावलेली होती. आता त्या घटनेनंतर लगेचच पुढच्या महिन्यापासून जगभरामध्ये एक्सरे चेकिंग सुरू झालं बॅगांचं, त्यामुळे तसा टायमर असलेलं दीर्घकालीन टायमर असलेलं स्फोटक आता लावता येत नाही, आता लावता येत नाही, सध्याच्या काळात लावता येत नाही. त्यामुळे स्फोटकाचा जो काही इफेक्ट असतो तो तुम्हाला विमान टेक ऑफ झाल्यावर काही सेकंदातच दिसतो जर स्फोटक असेल तर, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 45 मिनिटाचं विमानाचं फ्लाइंग जे झालेलं आहे त्याच्यामध्ये पायलटनी एका पॉइंटला विमान डावीकडे उजवीकडे सगळीकडे वळवणं वगैरे हे सगळं केलंय, त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही. त्यामुळे केबल्स विमानाच्या किंवा त्याचे जे दिशा बदलण्याची जी नॅव्हिगेशन बदलण्याची जी काही यंत्रणा आहे त्याच्यामध्ये कुठलाही इंटरफिअरन्स झालेला नाही, असं बेसिक अहवाल किंवा बेसिक फाइंडिंग्स आपण म्हणू त्याच्यामध्ये दिसतंय. हा एक दुसरा भाग आहे, कारण तो एक घातपाताचा दुसरा प्रकार असतो की त्याच्या जे डायरेक्शन बदलण्याचा जो काही इक्विपमेंट असतं त्याच्यामध्ये काहीतरी गडबड करून ठेवली. आता तिसरा शेवटचा भाग आहे की विमान गो अराउंड करण्यासाठी खाली आलं त्यावेळी पायलटनी असं सांगितलं की दृश्यमानता हा प्रॉब्लेम थोडा दिसतोय आणि रनवे त्याला नीट दिसत नाहीये, कारण समोर पूर्वेच्या दिशेला तो लँडिंग करायला चालला असल्यामुळे नुकताच सूर्य उगवलेला होता, तासाभरापूर्वी सूर्य उगवला होता, म्हणजे सूर्य क्षितिजावर होता आणि 8:42 8:43 ची वेळ असल्यामुळे प्रखर उजेड त्याच्या डोळ्यात येत होता. अशा परिस्थितीत त्यांनी गो अराउंड करायचं ठरवलं, हे त्यांनी रिपोर्ट केलंय एटीसीला. लोकल एटीसी जे आहे तिथे एटीसी टावर नाही, पण जे फ्लाइंग अकॅडमीचे इन्स्ट्रक्टर एअर ट्रॅफिक कंट्रोलर म्हणून बसतात त्यांनी सांगितलं की आय एम हॅव्हिंग व्हिज्युअल प्रॉब्लेम, म्हणजे त्याला ते दिसत नव्हतं नीट वगैरे वगैरे. याचा अर्थ नीट धावपट्टी न दिसणे हे त्यांनी रिपोर्ट केलेलं आहे, ते ऑन रेकॉर्ड येईल आणि ते ब्लॅक बॉक्स मध्ये रेकॉर्ड झालेलं असेल. तिसरं म्हणजे ब्लॅक बॉक्स मध्ये जे 2 बॉक्सेस असतात, एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि दुसरा फ्लाईट डेटा रेकॉर्डर, त्याच्यामध्ये सगळे डिटेल रेकॉर्ड झालेले असतात, ते कोणीही त्याच्यामध्ये फेरफार करू शकत नाही. ते डीजीसीएच्या चौकशीमध्ये पूर्णपणे क्लिअर होऊन बाहेर येणारच आहे. शेवटची गोष्ट, घातपातामध्ये अशा काही गोष्टी असतात की त्या लपवणं खूप अवघड होतं आणि त्याच्यामध्ये अनेक माणसं इन्व्हॉल्व्ह करून घ्यावी लागतात. त्या माणसांना म्हणजे असं होऊ शकत नाही की ते गुप्तपणे आजकालच्या दिवसात ते, कारण सगळीकडे मुंबई एअरपोर्टच्या विविध
व्हीव्हीआयपी भागामध्ये विशेषतः लक्षात घ्या की देशातले सगळ्यात मोठे सगळ्यात श्रीमंत उद्योगपती, देशातले सगळ्यात मोठे व्हीआयपी, केंद्रीय मंत्री, खुद्द म्हणजे देश चालवणारे सगळे व्यक्ती ह्या सगळ्या त्या ठिकाणून विमानामध्ये बसत असतात, विमानातून उतरत असतात. त्यामुळे आपल्यासारखे सामान्य नागरिक ज्या गेटमधून जातो तिथे नव्हे, काली ना गेट नंबर 8. विलासजी तुम्ही गेला असाल, मी अनेकदा महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या व्हीआयपीज किंवा नेत्यांबरोबर, भाजपच्या नेत्यांबरोबर, अन्य नेत्यांबरोबर तिथून भरपूर फिरलेलो आहे महाराष्ट्रभर विमानांनी, प्रायव्हेट विमानांनी. काली ना गेट नंबर 8ला जी सिक्युरिटी आहे ना ती तुमच्या नॉर्मल आपल्या प्रवाशांसाठीची सिक्युरिटी त्याच्या 4 पट आहे. त्याचं कारण तिकडे देशातले सगळ्यात श्रीमंत उद्योगपती आणि मंत्री आणि सगळे त्या गेटनी मुख्यमंत्र्यांसकट सगळे जात असतात. सर फक्त वेळ खूप कमी आहे सर माझा वेळ संपलाय म्हणून मी पीसीआरला विनंती करतो ते दृश्य दाखवा. विमान जेव्हा पडतं ना तेव्हाच ते दृश्य जर दाखवता आलं तर सीसीटीव्ही मधलं ते दृश्य आहे ना, मला त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारायचा आहे. ओके, ते दाखवत असतानाच मी त्यावर येतो वेळ वाचवा. सर वेळ शेवटचा खाली आलं नाही, हवेतच ते कलंडलं असं का दिसलं प्लीज? ओके, तो पॉइंट. तर विमान जेव्हा उतरण्यासाठी यायला लागलं आणि गो अराउंडच्या वेळी एक असा आवाज विमानातनं वेगळा यायला लागला, मोठा यायला लागला, असं ते सरपंच त्या गावचे म्हणालेले आहेत की नेहमी विमान उतरताना येतं त्यापेक्षा जास्त मोठा आवाज यायला लागला. त्याच्यामध्ये आमचे पायलट एक्सपर्ट जे 20 वर्ष 25 वर्ष फ्लाइंग केले त्यांचं म्हणणं असं आहे की 2 इंजिनांपैकी एका इंजिनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम सुरू झाला आणि तो प्रॉब्लेम झाल्यामुळे तो वेगळा आवाज यायला लागला आणि त्याच्यामुळे गो अराउंड झाल्यावर दुसऱ्या अटेम्प्टला पायलटला लक्षात आलं की आपल्याला आता तिसरा अटेम्प्ट शक्य नाही, आपण याच वेळी उतरवलं पाहिजे. आणि दृश्यमानतेच्या प्रॉब्लेममुळे तो एकदम उतरवायला जेव्हा जवळ आला तेव्हा शक्यता अशी आहे, अजूनही म्हणतो ही शक्यता आहे, अंदाज आहे की त्याला लक्षात आलं की रनवे हा एकदम डावीकडे राहिलेला आहे. त्याच्यामुळे शेवटच्या क्षणी किंवा शेवटच्या 10 सेकंदात त्यांनी लेफ्ट बँक, शार्प बँक टुवर्ड्स लेफ्ट असं टेक्निकल भाषेत आम्ही म्हणतो, ही हॅज बँक टुवर्ड्स लेफ्ट व्हेरी शार्पली. त्याच्यात काय झालं की ऑलरेडी एका इंजिनाचा प्रॉब्लेम सुरू आहे, अशा वेळी त्यांनी एकदम शार्प लेफ्ट टर्न मारला आहे. त्याच्यामुळे तो लेफ्ट टर्न त्याच्या कंट्रोलच्या बाहेर गेलेला आहे असं एक प्राथमिक आमचा सगळ्यांचा अंदाज, जे एव्हिएशन जाणतात त्यांचं. त्याच्यामुळे असं झालंय की ते एकदम कलंडलं आणि त्याचा कंट्रोल जाऊन त्याचं नोज डाऊन होतं, अशा वेळी म्हणजे स्टॉल होतं विमान. तो प्रकार इथे मला तरी झालेला दिसतो आहे. सर हा मुद्दा सोशल मीडियापासून सगळीकडे हा जो मुद्दा आहे ना त्याच्याबद्दलचं स्पेसिफिक उत्तर मिळत नव्हतं आतापर्यंत आणि ते तुम्ही उत्तर दिलं. माफ करा सर, मी दिलगिरी व्यक्त करतो. एवढी चांगली माहिती तुम्ही देत असताना वेळेच्या पुढे कुणाचं काही चाललेलं नाहीये, तशी मी पण वेळेची मर्यादा आहे मला. पण विलास शेवटचं वाक्य, मला शेवटचं वाक्य बोलतोय मी या सगळ्या विषयाकडे मान्यवर इथल्या सगळ्या लोकांनी, राजकीय नेते सगळे आहेत त्यांनी लक्षात घ्यावं, मी या विषयाकडे प्युअरली तांत्रिक विषय, तंत्रज्ञानाच्या नजरेतून बघतो आहे. 35 वर्ष जरी मी महाराष्ट्रात राजकारण कव्हर करत असलो तरी मी राजकारण पूर्ण बाजूला ठेवलेलं आहे. शेवटची लाईन, ज्या पक्षाचे नेते एवढे मोठे सर्वोच्च नेते गेले, लास्ट लाईन महत्वाची, त्या पक्षाचे एक मोठे नेते प्रफुल्ल पटेल हे या देशामध्ये 10 वर्ष सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते. देशातल्या इतर कुठल्याही राजकीय नेत्याला कळतं त्यांच्यापेक्षा जास्त प्रफुल्ल पटेल यांना सिव्हिल एव्हिएशन कळतं. त्यांनी या विषयाचा अभ्यास केलेला आहे. 10 वर्ष ते मंत्री राहिले असल्यामुळे मी त्यांनाही अनेकदा भेटलोय. त्यामुळे त्यांना विचारावं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी किंवा अन्य कुठल्याही जे पायलट राहिलेले असे भाजपमध्ये सुद्धा नेते, बिहारचे आपले